जस्ट मंदिरातून बाहेर पडलो. आता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. गुड मॉर्निंग फ्रेंड. दिवस तिसरा आज मनालीमधला. आज आम्ही हॉटेलमधून चेकआउट करणार आहेत. तर आता निघालो आहे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टमध्ये बघूया काय ते, आणि ब्रेकफास्ट वगैरे करून आमचं सगळं बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत. आम्ही ब्रेकफास्ट करून निघणार आहोत. ब्रेकफास्टमध्ये आहे ब्रेड बटर, ब्रेड जाम, चहा, कॉफी. हे आहे तिथे पोहे. इथे आलू पराठा आहे. आलू पराठा, पोहे, ब्रेड बटर आणि ब्रेड जाम असा आज आमचा नाश्ता आहे. चला मंडळी, आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करतो आहे. आणि आता आमचे काही स्पॉट आहेत, मणिकरण आणि कुल्लू आणि कसोल, या ठिकाणी आज आम्ही विजिट करणार आहे. आणि जहाँ तक हमारे को पता, मनु जो ऋषि है ना, हाँ, मनु ऋषि पे ही मनाली है. उनके नाम से मनाली नाम पड़ा है क्या? मनु आली मतलब मनु ऋषि आए थे. अच्छा. इसलिए मनु आली मतलब आए. हाँ. और इसलिए मनाली हो गया मनु आली. तो बहुत है लेकिन सिंपल है. बाकी जितना हम लोगों को पता है वो अच्छा. आए तो वो बहुत पहले, लेकिन हमने भी दूसरों से ही सुना है ना ये चीज़ ऐसे जो पहले का वो है ना. 1-2 वर्षापूर्वी जेव्हा इथे बाढ आली होती ना, तेव्हा हा रस्ता पूर्ण वाहून गेला होता. बघू शकता रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. रस्ता होईल तेव्हा होईल, पण हे असं नुकसान झालं होतं इथे. आता आम्ही आलो आहोत कुल्लूमधील वैष्णो टेम्पल येथे. मंदिरामध्ये ना अशी गुफा आहे. या गुफेतून वाकून जावं लागतं. वैष्णोदेवीच्या गाभाऱ्यात आम्हाला व्हिडिओ शूटिंगला परमिशन नव्हती, परंतु इथे वरती असणाऱ्या महासरस्वती मंदिर आणि कालीमाता मंदिर या ठिकाणी आम्ही आलो. मंदिराच्या आतमध्ये
थोडंसं शॉपिंग सेंटर आहे. इथे काही देवीच्या मूर्त्या किंवा काही लाकडी वस्तू या इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. जस्ट मंदिरातून बाहेर पडलो. आता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तिथे आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नव्हती म्हणून तो आता तुम्ही एक्झॅक्टली अपोजिट बघू शकता. आम्ही आता चाललोय मणीकरणला, जिथे पोचायला अजून जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतील. तोपर्यंत तुम्ही नजारे बघा. दो स्टेटों का, वो 2 स्टेट में विदाउट टैक्स रहता है. It's not a game, it's a rich thing.
वाजले दुपारचे 2:45 आणि आम्ही पोचलो आहे मणीकर्ण. तर मणीकरणचा गुरुद्वारा कसा आहे तो तुम्हाला आता एक्सप्लोअर करतो. ॲक्च्युली आज गर्दी तशी खूप आहे पार्क. तर हा आहे मणीकर्ण गुरुद्वाराचा एंट्रन्स. आता इथून आम्ही आतमध्ये जातोय. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे ना, इथे ना गरम पाण्याचे कुंड आहे. तुम्ही बघू शकता समोर वाफा निघतात. इथे या गुरुद्वारामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत. म्हणजे एकदम हिमालयामध्ये एवढ्या बर्फाच्या ह्याच्यात गरम पाण्याचे कुंड आहे. हे आश्चर्य आहे. जस्ट दर्शन घेतले आणि आता इथे म्हणतात एक प्राचीन शिव मंदिर देखील आहे. तर ते सुद्धा बघून घेतो. लोक अशी प्रथा आहे की कपड्याला तांदूळ बांधतात कपड्यामध्ये आणि ते गरम पाण्यात सोडतात. मग ते तांदूळ शिजतात, त्याचा भात होतो. हे बघा दाखवतो तुम्हाला.
चला, मरीकरण गुरुद्वाराचं दर्शन झालेलं आहे आणि इथे शिवमंदिर पण पाहिलं, थोडं मार्केटमध्ये शॉपिंग पण केली आणि आता निघालो आहे आम्ही परत आमच्या हॉटेलमध्ये. आज दुसरं हॉटेल बघावं लागेल. आजचा दिवस फक्त आमचा मुक्काम आहे, उद्या आम्ही इथून निघणार आहे. आमचं पहिलंवालं हॉटेल तर चेकआउट झालेलं आहे. आता आजच्या एक रात्रीसाठी आम्हाला फक्त दुसरं एक हॉटेल बघावं लागेल. ते बघितले मी, ऑनलाईन बुक पण केले. त्या ठिकाणी जाणार, संध्याकाळी थोडं मॉल रोड वगैरे एक्सप्लोअर करणार आणि मग उद्या परतीच्या प्रवासाला. तर चला, आमचे ड्रायव्हर आमच्या इथे वाट बघत बसले. ओ पाजी तुसी रेड्डी रेड्डी, जल्दी आ गए हम लोग, है ना? क्या लेट आ गए? नहीं ठीक है, सही टाइम आ गया. आता लागला आहे कसोल मार्केट. कसोल मार्केट तुम्ही बघू शकता.